अजित पवार अनंतात विलीन झाले असले तरी त्यांच्या आठवणी सदैव आपल्या सोबत राहतील। आज अजितदादांना निरोप देण्यासाठी पोहोचलेल्या अनेक नेत्यांचा कंठ अशाच आठवणींनी दाटून आला होता। पाहूया राजकारणापलीकडचे अजितदादा कसे होते। आम्ही कल्पनाच नाही करू शकत राहू। आम्ही मेलो असतो चाललो असतो, पण आमचा पोशिंदा नव्हतं मरायला पाहिजे। फुले शाहू आंबेडकर, यशवंतराव चव्हाण, शिवाजी महाराज हेच सांगणारा माणूस, त्या माणसाच्या विचारावर प्रेम केलं, त्या व्यक्तीवर प्रेम केलं। आज कोण सांगणार? आताच्या काळात कोण आहे शिवशाहू फुले आंबेडकर सांगणार? त्या माणसाचे आम्ही त्या माणसावर काम करू शकलो। आम्हाला काय सुचत नाही, आमच्या भावना आज बोथट झाल्या आणि मी तर ठरवलंय तर याच्यानंतर काय समाजकारण राजकारण न करता आपल्या वाडवडिलाची जी काही 5-7 एकर कोरडवाहू शेती आहे त्यातून अरे हे म्हणतात श्रद्धांजली द्या म्हणतात दादाला। अजून वेळ आहे दादाला श्रद्धांजली द्यायला। मी पागल आहे का तुम्ही लोक? वेळ श्रद्धांजली द्यायला बोलावलं का आम्हाला? बारामती श्रद्धांजली आमची काय अवकाश होती? आम्ही चला आमदार होईल, आम्ही आमदार म्हणून आलो हे मरण पाहायला दादाच। कोणीतरी चुकीची बॉडी आणली, ते खरं सांगतो मी तुम्हाला। दादा लय हुशार माणूस आहे, दादा असं नाही आहे। तुम्ही बारामतीवाल्यांना माहित नाही काय तुम्हाला काय। आम्ही नेता गमावला आमचा, त्यांना परत बघता नाही येणार, त्याचं दुःख आम्हाला मी कधी न भरून निघणार आहे। एवढं एकच वादा अजितदादा। आता त्यांना मी पाहायचो, जीएसटीची बैठक असेल, दिल्लीतला कोणी जायचं असेल, इंग्लिश बोलणारा कोण पाहिजे तर आपल्याकडून आधी ती जाणार, तिथं कोण बजेट मांडू शकतं तर अजित ते मांडू शकते। एवढा विश्वास अजित पवारांचा मी पाहिजे। त्यांनी नेहमीच आम्हा सगळ्यांना पाठबळ दिलं, आधार दिला। चांगलं काम केलं तर प्रशंसा करायची, थोड्या कुठे चुका झाल्या तर हक्काने वडिलांसारखं ओरडायचे, मार्गदर्शन करायचे। आणि एक दिवस असा गेला नाही की दादांचं नाव तोंडातून निघालं नसेल किंवा त्यांची दिवसभरात आपल्या नेत्याची आठवण काढून आणि त्याच्या ह्याच्यानेच आम्ही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।